हाय फ्रेंड्स, तर बघा आजचा केक किती सुंदर झालेला आहे. ॲनिव्हर्सरी स्पेशल असा केक आहे. तर चला बघूया कसा करायचा. या ठिकाणी मी केकचा बेस शिजवून घेतला, त्याच्यात छान अशा 3 लेअर केल्या आणि सुरुवातीला केक करताना मी अगोदर थोडीशी टर्न टेबल स्वच्छ करून व्यवस्थित त्याला खाली थोडीशी क्रीम लावते की जेणेकरून आपल्या लेअर्स ह्या सरकू नाही. मग त्याच्यावर मी पहिली लेअर ठेवली आणि मी बेसवरच थोडंसं क्रश टाकत असते कारण टेस्ट केकला खूप छान येते. या ठिकाणी मी बटरस्कॉच फ्लेवरचा केक बनवत आहे. ऑर्डरच होती त्याची की ॲनिव्हर्सरी स्पेशल असा बटरस्कॉच थीमचा केक द्या. तर मग मी तो अशा पद्धतीने बनवला आणि पुन्हा क्रीम टाकली आणि क्रीमवरही थोडंसं क्रश ॲड केलं. टेस्ट भरपूर छान येते, क्वालिटी छान आहे. मी या ठिकाणी मालासचं बटरस्कॉचचं क्रश यूज करत असते. पुन्हा मी नंतर सेकंड लेअर ठेवली आणि तीही व्यवस्थित सोप केली. मी प्रत्येक वेळी म्हणजे वेळेवरच हे शुगर सिरप, बीप क्रीम हे सगळं बीप करून घेत असते. सगळं फ्रेशच असतं. स्टोअर करून अगोदरचं काहीही यूज करत नाही. क्वालिटी ते क्वालिटीच देते कस्टमरला. आणि नंतर बघा मी व्यवस्थित असे केक क्रमकोट करून घेतला आणि छान अशी त्याची फायनल आयसिंग केली. नंतर व्यवस्थित असे त्याचे एजेस काढून घेतले केकचे. बघा किती शार्प एजेस दिसत आहे. केकची आयसिंग बघा किती सुंदर झाली आहे. अशा पद्धतीने केकची आयसिंग करा, खूप सुंदर होते. आणि नंतर पुन्हा ॲनिव्हर्सरी स्पेशल असल्यामुळं थोडंसं व्हाईट रेड कॉम्बिनेशन ठेवलं केकचं आणि खालच्या साईडनं रेड कलरचा स्प्रे मारून घेतला आणि छोटीशी बॉर्डर काढून घेतली. नंतर म्हटलं काय करावं, डिझाईन नेहमीच प्रश्न पडतो. तर मग फ्लावर बनवायचं ठरवलं आणि या ठिकाणी छान असं नेलवर फ्लावर बनवून घेतलं. पर्पल कलरचं त्यावर स्प्रे मारला. रेड व्हाईट फ्लावर नको म्हटलं, काहीतरी वेगळं करू. मग आता फ्लावरला छान लुक आला पाहिजे म्हणून त्यावर थोडासा गोल्डन कलरचा स्प्रे केला. बघा फ्लावर किती सुंदर दिसत आहे. खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसत होतं, दिसायला खूप सुंदर दिसत होतं ते. आणि मग नंतर त्यावर मी केकवर एक फ्लावर ठेवलं. थोडेसे शुगर बॉल टाकले आपलं गोल्डन कलरचे. एक स्प्रिंकल टाकले. एक फॉक्स बॉल लावला. फ्लावर ठेवलं, टॅग लावला आणि एक बटरफ्लाय ठेवलं रेड कलरचं. बघा केक किती सुंदर झाला आहे. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर